नीट पेपर फुटीचा मुद्दा ताजा असतानाच सीबीएसई मधला नवीन घोळ समोर आला। नीटच्या विरोधात विविध पक्ष, संघटना, विद्यार्थी रस्त्यावर आले, परंतु सीबीएसई मध्ये झालेल्या घोळाच्या बद्दल सुद्धा 3 विद्यार्थ्यांनी पूर्ण जो बोर्ड आहे, सीबीएसई बोर्ड आहे, त्या बोर्डाला घाम फोडलाय। कोण आहेत ते 3 विद्यार्थी आणि सीबीएसईच्या 12वी बोर्डाच्या परीक्षेत नेमका काय घोळ झालाय, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापू। सर्वात आधी सीबीएसई बोर्डाची 12वी बोर्डाची जी परीक्षा आहे त्याचा निकाल आल्यानंतर एक मोठ्या वादग्रस्त ज्या कमेंट्स आहेत, पोस्ट आहेत, त्या आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या। त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या की OSM अर्थात ऑन स्क्रीन मार्किंग जी यूज केल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय। पेपर तपासणीमध्ये प्रचंड त्रुटी ज्या आहेत त्या निर्माण झाल्या आणि त्यामुळे मार्कांमध्ये बराचसा फरक पाहायला मिळाला। अनेक विद्यार्थी असे होते की ज्यांना 5 विषयात 90 मार्क आहेत आणि एका विषयात ते 33 वर अडकून बसलेत। जेव्हा या सगळ्याबद्दल पोरांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आणि रिव्हॅल्युएशन पुनर्मूल्यांकनासाठी आपल्या उत्तरपत्रिका मागितल्या, त्यावेळी एक वेगळंच घबाड जे आहे ते त्यांच्या हाती लागलं आणि त्यांना कळालं की त्यांनी ज्या उत्तरपत्रिका लिहिल्या होत्या त्या उत्तरपत्रिकाच त्यांना परत मिळालेल्या नाहीयेत। काही ठिकाणी अस्पष्ट अशा उत्तरपत्रिका मिळालेल्या आहेत। याचा अर्थ प्रॉपर स्कॅनिंग झालेलं नव्हतं, प्रॉपर चेकिंग झालेलं नव्हतं। पण हे सर्व नेमकं का झालं आणि सीबीएसईचा हा घोळ नेमका कुठल्या 3 विद्यार्थ्यांनी समोर आला तो आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी समजून घेऊयात 12वी बोर्डाची जी सीबीएसई बोर्डाची परीक्षा आहे ती जवळपास देशातल्या 17 लाख विद्यार्थ्यांनी दिली। त्यामध्ये जवळपास 98 लाख उत्तरपत्रिका आणि 40 कोटीच्या जवळपास पानं जी आहेत ती स्कॅन करायची होती आणि त्यासाठी सीबीएसई बोर्डानं नवीन OSM अर्थात ऑन जी मार्किंग सिस्टीम आहे, ऑन स्क्रीन मार्किंग जे आहे त्या मार्किंग सिस्टीमचा जे वापर आहे तो त्यामध्ये करणार होते, ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टीमचा। आता यामध्ये आक्षेप काय आहे किंवा ऑन स्क्रीन मार्किंग फक्त भारतातच वापरली जाते का? तर मुळीच नाही। देशभरात आणि जगातल्या सुद्धा मोठ्या संस्थांमध्ये ऑन स्क्रीन मार्किंग जी आहे ती वापरण्यात येते। परंतु इथे जेव्हा भारतात सीबीएसईच्या 12वीच्या बोर्डसाठी ही OSM सिस्टीम वापरण्यात आली तेव्हा मात्र मोठा घोळ निर्माण झाला आणि हा घोळ 3 विद्यार्थ्यांनी विशेषतः करून जे आहे तो समोर आणला। त्यातल्या पहिल्या विद्यार्थ्याचं नाव होतं वेदांत श्रीवास्तव। दिल्लीचा विद्यार्थी आहे ज्यानं 12वीचा पेपर दिला आणि 12वीच्या पेपरची उत्तरपत्रिका म्हणजे जेव्हा त्याने फिजिक्स विषयाच्या पेपरची उत्तरपत्रिका त्याने मागितली तेव्हा त्याला लक्षात आलं की त्याला जी उत्तरपत्रिका सीबीएसई कडनं मिळालेली आहे त्यात पहिलं पेज ज्यावर त्याचं नाव म्हणजे माहिती जी आहे त्याची ती जी आहे त्याची हँडरायटिंग होती, परंतु त्यानंतर दुसऱ्या पेज पासून जी उत्तरपत्रिका त्याला मिळालेली होती त्यावर त्याची हँडरायटिंगच नव्हती। अर्थात त्याला चुकीची उत्तरपत्रिका देण्यात आलेली होती आणि त्यामुळेच त्याचे मार्क कमी झाले असं त्याचं म्हणणं होतं। त्यामुळे जेव्हा त्याने हे सगळी जी माहिती त्याच्यासोबत जे घडलं ते जेव्हा सोशल मीडियावर टाकलं त्यानंतर तो मुद्दा चांगलाच व्हायरल झाला, ट्रेंडिंग झाला। त्याला अनेकांनी टीका सुद्धा केली, अनेकांनी त्याला म्हणजे काही लोक असेही होते सरकार धार्जिणे, त्यांनी त्याला तो विदेशी किंवा साऊथ एशियाचा अकाउंट पाकिस्तानी असल्याचा आरोप त्याच्यावर केला आणि त्यातून तो प्रसिद्ध झाला। पहिल्यांदा सीबीएसईतला तो घोळ त्या विद्यार्थ्याने समोर आणला आणि नंतर जेव्हा सीबीएसई बोर्डाने ते सगळं चेक केलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की त्यांच्याकडनं त्रुटी जी आहे ती त्यांच्या बाजूने होती आणि त्यांनी त्याला अपडेटेड त्याची जी ओरिजिनल मार्कशीट आहे म्हणजे आन्सर शीट जी आहे त्याने लिहिलेली उत्तरपत्रिका त्याला मिळाली। दुसरा विद्यार्थी ज्याने हे घाम फोडलेला या सिस्टीमला त्याचं नाव आहे सार्थक सिद्धांत। झारखंडच्या रांची जिल्ह्यातला हा विद्यार्थी आहे, तोही बोर्डाचाच विद्यार्थी होता। त्या मुलानं याबद्दल संपूर्ण जी आहे तपासणी जी आहे ती ह्या मुलानं केलेली आहे। कंत्राट OSMचं कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आलेलं होतं आणि पूर्ण टेंडर प्रोसेस जी होती 2025 पासूनची त्या टेंडर प्रोसेसवर आक्षेप घेऊन प्रत्येक गोष्ट त्याने तपासली। एव्हाना त्याने कुठल्या कंपनीसाठी कुठल्या अटी बदलण्यात आल्या, कशा पद्धतीने अटी बदलण्यात आल्या यावर सुद्धा आक्षेप घेतलेला आहे। ही तीच कंपनी होती ज्यावर तेलंगणामध्ये मागे एका परीक्षेच्या संदर्भात घोळ झाला आणि त्यावर तेलंगणामध्ये सुद्धा आरोप ज्या कंपनीवर करण्यात आले होते त्याच कंपनीला जे आहे हे कंत्राट दिलं असल्याचं काम म्हणजे आरोप जो आहे तो या सार्थक सिद्धांत जो आहे
त्याने या संदर्भात केलेला होता आणि हा तोच मुलगा आहे ज्याने केंद्रीय जी संसदीय समिती आहे त्या संसदीय समिती समोर जाऊन पुराव्यानिशी आपला मुद्दा मांडलेला होता. तिसरा मुद्दा विद्यार्थी जो आहे ज्याने घाम फोडला त्याचं नाव आहे निसर्ग अधिकारी. 19 वर्षाचा हा एथिकल हॅकर आहे. त्याने CBSE प्रणालीमध्ये घुसखोरी करून ऑन स्क्रीन मार्किंग अर्थात OSM प्रक्रियेतल्या त्रुटी उघड केलेल्या आहेत, ज्यामध्ये त्याने दावा केला आहे की OSM पोर्टलच्या लॉग इन आणि ॲक्सेस कंट्रोल प्रणालीमध्ये काही भागांना बायपास करण्यात तो यशस्वी झाला. त्यानं CBSEच्या अधिकृत पोर्टलचा पत्ता अर्थात cbse.onmark.co.in यामध्ये सुद्धा घुसखोरी करून दाखवली. त्याचा एक व्हिडिओ सुद्धा त्याने शेअर केला. या घटनेमुळे सायबर सुरक्षा तज्ज्ञ, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. CBSEनं सुरुवातीला या दाव्याचं खंडन केलं, परंतु नंतर CBSE सुद्धा ह्या गोष्टीला त्या जी त्रुटी झाली त्यामध्ये त्या CBSEने हे मान्य केलं. आता मंडळी झाले हे 3 विद्यार्थी ज्यांनी CBSEला घाम फोडला, सर्व काही झालं. परंतु यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी समोर येते आहे ती कालपासून हा मुद्दा आपण पाहतो आहोत की ह्या OSM प्रणालीमध्ये त्रुटी आहेत. आपण OSM प्रणाली लागू करू शकत नाही अशा पद्धतीचा जो रिपोर्ट आहे तो मागच्या वर्षीच नियामक मंडळाने CBSEला दिला होता. CBSEला त्यांनी सांगितलं होतं की ज्या पद्धतीचा तुम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून हे तपासण्यात आलं, ज्यामध्ये दिल्लीतल्या काही शाळा, नवोदयचे काही शाळा ज्या घेऊन शिक्षकांना सोबत घेऊन ही OSMचं पोर्टल एक पायलट बेसिसवर जेव्हा आणण्यात आलं तेव्हा सुद्धा शिक्षकांना यामध्ये त्रुटी आढळल्या होत्या आणि त्याच त्रुटी पूर्ण केलेला नसल्यामुळेच हा मोठा घोळ झाल्याचं बोललं जात आहे. जेव्हा नियामक मंडळाने शिक्षकांनी CBSE बोर्डाला सांगितलं होतं की यातल्या अजून त्रुटी नीट झालेल्या नाही, तरी मग CBSE बोर्डानं का म्हणून हा निर्णय लगेच लागू करण्याचा निर्णय घेतला. OSMचं सॉफ्टवेअर पूर्ण तर कुठलाही त्याच्यामध्ये दोषविरहित असताना त्यांनी का बरं ह्याच OSMचं सॉफ्टवेअर आपल्याला लगेच वापरायचा निर्णय त्यांनी घेतला आणि ज्यामुळे 17 लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसला, असे विविध प्रश्न सध्या उपस्थित होतात. सध्या केंद्र सरकारकडनं 2 अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे, परंतु त्यांना सुद्धा कुठलंही निलंबन वगैरे न करता दुसरीकडे पोस्टिंग करण्यात आलेलं आहे, पोस्टिंग त्यांना देण्यात आलेलं आहे. मग ही अशी कुठल्या प्रकारची शिक्षा सरकार सध्या देत आहे हा देखील सवाल यावरून उपस्थित होतोय. संसदेचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि CBSE बोर्डावर सुद्धा त्यांनी काही आक्षेप घेतलेले आहेत. आता CBSE बोर्ड या संदर्भात काय पुढे पावलं उचलतं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. नीट पेपर लीक असो किंवा CBSEतला हा घोळ असो, या संपूर्ण प्रकरणावर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आता सध्या मागणी याची होती आहे. तुमचं या संदर्भातलं मत काय, कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.